श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आता जर रीडिंग बघायची म्हटली तर कर्क राशीसाठी 7 तारीख आहे डिसेंबर महिन्याची. ती कशी राहणार आहे, काय कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये घडणार आहेत, काय घडणार आहे हे आपण आता बघणार आहोत. त्यासाठी पहिला एनर्जी तुमची चेंज करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. पूर्ण एनर्जी चेंज होऊ दे. माझे व्ह्यूअर्स माझ्याशी पूर्णपणे कनेक्ट होऊ दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ. कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा राहील? बघा, कर्क राशीसाठी पास्टमध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेला असावा किंवा तुम्हाला त्रास झालेला असावा, मनस्ताप झालेला असावा, कोणत्या तरी गोष्टींमुळे तुमचे सिच्युएशन खराब झालेले असावे, आयुष्याला एक ग्रहण लागलेलं झालेलं असावं, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सिच्युएशन आता अशी आहे की तुमच्या पास्टमध्ये काही गोष्टींमुळे तुमचं खूप नुकसान झालेलं आहे. तुम्हाला धोकेबाज लोक भेटली, त्यांच्यातून तुम्ही सावरला, आता नवीन बिगिनिंग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ते सुद्धा आज दिवसभरामध्ये तुमची एनर्जी तशी दिसते आहे की कुठेतरी संपवायचं आहे, थांबवायचं आहे. स्वामींना तुम्ही सतत सांगत आहे की देवा हे कुठेतरी थांबू दे. आज दिवसभराची एनर्जी तुमची हीच राहणार आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हाच विचार करणार आहे, पास्टमध्ये झालं, मला धोका मिळाला, मला त्रास झाला, अशा काही गोष्टी तुमच्या आज दिवसभरामध्ये घडत राहतील. पण नक्कीच तुमच्या आयुष्यात एक नवीन ग्रोथ होताना दिसतं आहे. द फुलची एनर्जी आहे, बिग चेंज आहे कोणता तरी तुमच्या आयुष्यामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा तुमच्या साक्षाला आहेत. तुमच्या कर्माला, चांगल्या कर्माला साक्षीदार म्हणून स्वामी स्वतः आहेत. त्यामुळे तुम्हाला शुभ अंक आहे तो 4 आहे, अशुभ आहे ते 13 आणि 7 आहे. या 7 तारखेचा आहे रेणुकाच्या नावानं सांग मला. बघा, 11चा आहे, 11 तारीख शुभ आहे, 11 नंबर शुभ आहे, स्वामींचाच आहे. काहीतरी चेंज होताना दिसतो आहे. आज दिवसभर जरी कसा जरी गेला किंवा चांगला जाऊ दे, विचार पास्टमधल्या काही गोष्टींचा विचार करण्यात जरी गेला तर याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. चांगलंच काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी कनेक्ट आहेत, ते तुम्हाला बघत आहेत, तुमची परिस्थिती त्यांना दिसत आहे. तुम्ही निराश होण्याचं काहीच कारण नाही आहे. श्री स्वामी समर्थ. 2 कार्ड आलेत. चिकाटी अथवा अथाक प्रयत्न. चिकाटी ठेवायची आहे, मेहनत करायची आहे. जर परिस्थिती मागच्या बाजूची किंवा पास्टमध्ये झालेल्या गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत तर स्वतःची इतकी मेहनत करायची आहे की त्याचं असं रंग असं दिसला पाहिजे. चोहीकडे असा रंग पसरताना, तुमच्या गुलाल उधळताना दिसला पाहिजे. तुमच्या कष्टातून, तुमच्या मेहनतीतून दिसलं पाहिजे सगळ्यांना की बाबा हा परिस्थिती बदलू शकला, याला कोणाची गरज नाही. ऊर्जा चळवळणे म्हणजे ऊर्जा. मी मगाशी सांगितलं की तुम्ही असं इतकं तुमच्या कष्टाने, मेहनतीने असं दाखवायचं आहे की जेणेकरून माझं आयुष्य किती बदललेलं आहे, चेंज झालेलं आहे, माझ्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी आलेल्या आहेत. मी खूप मेहनत केली, मी यामध्ये खूप कष्ट केले, त्यामुळे मला आज हा दिवस बघायला मिळाला. इतकं तुम्हाला कष्ट करायचं आहे जेणेकरून काहीतरी चेंज आयुष्यामध्ये होईल आणि काहीतरी शुभ वार्ता तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. श्री स्वामी समर्थ या सगळ्याला साक्ष आहे. स्वामींची कधीच सेवा सोडायची नाही. स्वामी समर्थ तुम्हाला साथ देतील. जेणेकरून मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा फॉलो करा. 4 तारीख आहे ती शुभ आहे, 13 आणि 7 आहे ती अशुभ आहे. हेच आजचं राशी भविष्य आहे. डिसेंबर 7चं तुमच्यासाठी. तर कर्क राशीसाठी ही एनर्जी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.